नीट परीक्षेतील 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण रद्द। ग्रेस गुणसंख्या रद्द केलेल्यांची फेरपरीक्षा 23 जूनला होणार। राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर। प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवारांना संधी। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले। अनिल देशमुखांचा गंभीर आरोप। विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट। मुंबई कोकण पदवीधरमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये थेट लढत, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 6वा दिवस। जरांगे पाटील उद्या संध्याकाळी आंदोलनाची दिशा ठरवणार। सरकारचं शिष्टमंडळ दुपारी अंतरवाली सराटीमध्ये जाणार। शंभूराज देसाईंच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करणार। वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंना मनसेचे संदीप देशपांडे यांचं आव्हान देणार। राज ठाकरेंकडून संदीप देशपांडेंना वरळी विधानसभा लढवण्यासाठी ग्रीन सिग्नल। ललित पाटील प्रकरणातील वादग्रस्त डॉक्टर संजीव ठाकूरांची सोलापूर मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी वर्णी। संजीव ठाकूर यांच्यावर सरकार मेहरबान का? संतप्त सवाल। भारतीय लष्करातील अग्निवीरांच्या अग्निपथ योजनेचा फेर आढावा घेतला जाण्याची शक्यता। मोदी सरकार योजनेचा करू शकतं पुनर्विचार। राज्यात पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता। भारतीय हवामान विभागाची माहिती। संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीच्या संदर्भात राज्यभरात स्टिंग ऑपरेशन। खते बी बियाणे वाढीव दराने विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। मुंबईच्या वांद्रेमध्ये संध्याकाळी 7 वाजता भाजपचा मेळावा। मुंबई शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी लवकरच बैठक घेणार। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती, तर बैठकीत होणार जागा वाटपावर चर्चा। लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यात भाजपचा विजय झाल्यानंतर मनसे नाराज। भाजपचे हेमंत रासने सगळं श्रेय घेत असल्याची मनसेच्या गणेश भोकरे यांची टीका। परंपरेनुसार यंदाही संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींच्या पालखीचं प्रस्थान। आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचं संस्थानचं 55वं वर्ष। गावकानी किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे भाव वाढले। आवक कमी झाल्याने दरामध्ये वाढ। मेथी, टोमॅटो, कारले, दोडका, वांगी, फ्लॉवर, कोथिंबीरीचे भाव वधारले। शिवसेनेच्या कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा। राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्याकडून मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणे। परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता 75% गुणांची अट। अनेक बहुजन विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता। सरकारच्या धोरणाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।